नमस्कार, मी शिवाजी बाबळे हिंगोली. आपण ज्या शेतकऱ्याला यावर्षी मल्टीप्लायर सुरुवातीपासून दिलेले आहे त्यांच्या शेतात आलेलो आहोत आणि सुरुवातीला आपण त्यांचा परिचय घेऊ. सर्वप्रथम तुमचं नाव सांगा. नमस्कार. सर्वप्रथम माझं नाव संतोष माणिकराव निळकंठी, राहणार सोडेगाव, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली. बरं, आतापर्यंत या हळदीला लागवड कधीची आहे? आणि किती तारखेची लागवड? 1 जुलै. 1 जुलै म्हणजे जवळपास 2 महिने 10 दिवस झाले. हां, 2 महिने 10 दिवस झाले. बरोबर. तर आतापर्यंत आपण मल्टीप्लायर नेमकं किती वापरतो? आतापर्यंत तर आता आपण कोटेड केलं एक वेळ, 4 वेळेस ड्रिपनं सोडलं. 4 वेळा ड्रेसिंग सुरू ड्रिपिंगनं आणि फवारणी किती झाली? फवारणी एकच झाली. फवारणी बाकी एकच झाली. बरं, आता आपण आपल्या भागामध्ये हळदी बी लोकांच्या भरपूर येतात, तर आपलं मल्टीप्लायर दिलेलं आहे आणि न दिलेलं आहे, तुम्हाला काय फरक जाणवला? लय फरक आहे सर. आता आता आपण गेल्या वर्षीपासून मल्टीप्लायर वापराले. हो, गेल्या वर्षी आपल्याला एकरी 40 क्विंटलचं उत्पन्न निघालं. 40 उत्पन्न हा, झालं हा. गेल्या वर्षी. या वर्षी तर मला वाटायला 45-45 क्विंटल होईल. आता पानाची साईज पहा, पानाची जाडी पहा, लांब पहा. आता जवळपास 14 इंचाचं पान बघून घेऊ शकता तुम्ही. आता 2 महिने 10 दिवस झालेले आहेत. आज 10 तारीख आहे, 9वा महिना 10 तारीख आहे आणि पानाची साईज बी बघून घेऊ शकता. एकदम बढिया रिझल्ट आलेला आहे मल्टीप्लायरचा. आतापर्यंत 7 ते 8 पानं तयार झालीत. हो, हा, आणि फुटले 6-6, 7-7 निघाली. मला वाटते तुमच्या आपल्या जवळपासच्या 5-10 किलोमीटर मध्ये अशी हळद नाही. हा, आणि पुन्हा सर आपण आता रासायनिक खत कमी केलं. बिलकुल. 30 ते 40% खत कमी केलं. बिलकुल. हा, या मल्टीप्लायरचा इतका उपयोग व्हायला विचारूच नका. याच्यावर कोणत्याच प्रकारचा रोग नाही. नाही, रोग येणारच नाही. झाडामध्ये भरपूर ताकद तयार ठेवते. याच्या ग्रीनेस पहा, याची ताकद पहा, या झाडाची बिलकुल. फुटवे पहा, याचा पाला पहा. थोडस असं दाखव व्हिडिओ विकून. आपली पूर्ण हळदीचा प्लॉट दाखव. पूर्ण प्लॉट दाखव. तर हा प्रोडक्ट वापरून जवळपास संतुष्ट आहात. हा, संतोष. बरोबर. हा. आणि मी दुसऱ्या शेतकऱ्याला सांगेल की बुवा मल्टीप्लायरचा उपयोग करा. उपयोग हे करा. आपल्या शेतीसाठी बिलकुल. उपयुक्त आहे. याने कसं जमिनीतल्या आपल्या जीवाणू वाढायलेत, जमिनीतले गांडूळ सुद्धा वाढतात. वाढायलेत, बिलकुल. सर्व असं फायदा आहे ओके. शेतकऱ्याचा.